Hello and welcome to Code Gets Easy. स्क्रॅच प्रोग्रामिंग ट्युटोरियलच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय स्क्रॅचचं इंट्रोडक्शन किंवा स्क्रॅचचं ट्युटोरियल. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की स्क्रॅच इन्स्टॉल कसं करायचं डाउनलोड करून ते. तर आज आपण डायरेक्टली त्याचे काही महत्त्वाचे कंपोनंट बघणार आहोत आणि त्याची थोडी माहिती घेणार आहोत. तर पहिलं म्हणजे स्क्रॅच ही एक सिम्पल प्रोग्रामिंग एन्व्हायरमेंट आहे. गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवटी त्याचा एक स्क्रीनशॉटसुद्धा दाखवला होता जिथे आपण इन्स्टॉलेशन कंप्लीट केलं होतं. आणि हे डेव्हलप केलेले एक किंडरगार्टन लाईफ लाँग लर्निंग ग्रुपने MIT म्हणजे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जी अमेरिकेमध्ये आहे. आणि याची गरज काय होती किंवा त्याने हे का तयार केलं, कारण त्यांना सिम्पल बेसिक प्रोग्रामिंग कन्सेप्ट होत्या त्या अतिशय इझिली किंवा एका फनी वेने शिकवायच्या होत्या मुलांसाठी. तर बेसिकली स्क्रॅच प्रोग्रामिंग हे शाळेतल्या मुलांसाठी किंवा लहान मुलांसाठी डेव्हलप केलेली होती त्यावेळेला, कारण त्यांना प्रोग्रामिंगची माहिती मिळावी म्हणून. त्याच्यानंतर स्क्रॅचमध्ये काही 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यातली एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्प्राईट. या स्प्राईटनाच आपण ऑब्जेक्ट किंवा ॲक्टर म्हणतो. स्प्राईट म्हणजे काय ते मी तुम्हाला आत्ता पुढच्या थोड्या वेळाने दाखवणार आहे की स्प्राईट आपण कशाला म्हणणार होतो. फक्त आत्ता नाव लक्षात ठेवा. आणि ते ज्याच्यावर आपण वापरणार आहोत किंवा ज्या बॅकग्राऊंडवर आपण त्याला वापरणार आहोत त्याला म्हणतात स्टेज. ओके. आणि त्या बॅकग्राऊंडवर त्या जे स्प्राईट किंवा जो ॲक्टर असेल त्याला वेगवेगळ्या प्रकारे ॲनिमेट करायचं किंवा त्याला वेगवेगळ्या ॲक्शन्स द्यायच्या, हे सगळं आपण करू शकतो स्क्रिप्टचा वापर करून. स्क्रिप्ट म्हणजे काय तर थोडक्यात छोटे छोटे प्रोग्रॅमचे सेगमेंट्स आहेत ज्याला आता आपण ब्लॉकसुद्धा म्हणतो. ओके. आपण एक सगळं बघणार आहोत. आता स्क्रॅचचं आपण काय काय करू शकतो किंवा स्क्रॅच बरोबर आपण काय काय करू शकतो. तर पहिलं आपण करू शकतो की कम्प्युटिंगच्या ज्या छोट्या कन्सेप्ट किंवा ज्या सिम्पल कन्सेप्ट आहेत त्या आपण शिकू शकतो स्क्रॅच लँग्वेजचा वापर करून किंवा शिकवू शकतो. त्याच्यानंतर काही अल्गोरिदम असे आहेत जे आपण ॲनिमेट करू शकतो स्क्रॅच बरोबर. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे स्क्रॅचला आपण कम्प्युटिंग टूल म्हणून वापरू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये सपोज आपण काहीतरी एखादा प्रोग्राम तयार केला तर त्याचा वापर करून आपण कम्प्युटरवरची वेगवेगळी फंक्शनॅलिटी वापरू शकतो किंवा एखाद्या सॉफ्टवेअरसारखं याचं वर्किंग करू शकतो. शेवटचा एक त्यातला पॉईंट आहे तो म्हणजे आपण स्क्रॅच बरोबर स्टोरी बनवू शकतो, ॲनिमेटेड गेम बनवू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमेटेड आर्ट बनवू शकतो. तर बरेचसे फन पार्ट आपण याच्यात करू शकतो, ज्याच्याने आपण प्रोग्रॅमिंगसुद्धा बघणार आहोत. ओके. आता आपण स्क्रॅचमधले सगळे जे बेसिक कंपोनंट किंवा त्याची जो ID आहे, जी एन्व्हायरमेंट आहे, त्यातल्या आपण वेगवेगळे सेक्शन बघायला सुरुवात करणार आहोत. तर पहिलाच जो सेक्शन आहे स्क्रॅचमधला तो आहे मेनू. तुम्हाला इथे दिसत असतील मेनू आहे. मेनूमध्ये आपल्याकडे ऑप्शन काय काय आहेत, फाईल, एडिट, टिप्स आणि अबाउट. टिप्स आणि अबाउट हे सोडून द्या सुरुवातीला. फाईल आणि एडिट आपण बघूया. फाईलमध्ये तुम्ही काय करू शकता तर तिथे आपण नवीन फाईल किंवा नवीन प्रोजेक्ट क्रिएट करू शकतो. एखादा प्रोजेक्ट जर तुम्ही आधी क्रिएट केलेला असेल तर तो ओपन करू शकता किंवा तुम्ही आत्ता ज्या प्रोजेक्टवर काम करताय तो सेव्ह करू शकता. अशा सगळ्या गोष्टी तुम्ही फाईल मेनूमधून करू शकता. एडिट मेनूमध्ये आपण काय करू शकतो तर एखादी तुम्ही गोष्ट केलात स्क्रीनवर किंवा प्रोग्रॅमिंग किंवा स्क्रिप्टमध्ये, ती तुम्हाला परत अंडू करायची असेल, मग ती काढून टाकायची असेल तर काढून टाकू शकता. किंवा अजूनसुद्धा त्यातले वेगवेगळे मेनू आहेत ते आपण जेव्हा प्रोग्रॅमिंग शिकायला सुरुवात करू स्क्रॅचमध्ये तेव्हा तुम्हाला मी एक ते सगळ्या गोष्टी सांगेन. ओके. त्याच्यानंतर हेल्प आपण घेऊ शकतो आणि भरपूरशा गोष्टी याच्यात करता येतात. टिप्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे कसं वापरायचं किंवा काही जर तुम्ही एखादी चुकीची गोष्ट करत असाल किंवा एखादी गोष्ट कशी चांगल्या प्रकारे करावी याची जर टिप्स ज्या सिम्पल असतील तर ती मिळतात. अबाउटमध्ये तुम्हाला स्क्रॅचबद्दलची माहिती मिळते, स्क्रॅच सॉफ्टवेअरबद्दलची. ओके. तर हे होतं सिम्पल मेनू. त्याच्यानंतरचा जो आपण बघतोय इथे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर तो आहे स्टेज. स्टेजवर ऑलरेडी एक ॲक्टर किंवा एक ऑब्जेक्ट आपण घेऊन ठेवलेला आहे. ओके. आणि स्टेजचा यूज काय असतो की तिथे आपण जेवढ्या ॲक्शन्स करून घेणार आहोत त्या ऑब्जेक्टकडून किंवा वेगवेगळ्या ऑब्जेक्टमध्ये त्या सगळ्या ॲक्शन आपण स्टेजवर परफॉर्म करून घेतो. टेक्निकली बोलायचं असेल तर स्टेजची जी टोटल साईज असते ती 480 युनिट असते. 480 युनिट बाय 360 युनिट म्हणजे त्याची जी विड्थ किंवा जी रुंदी आहे ती 480 आहे आणि त्याची हाईट आहे ती 360 आहे. ओके. त्याच्यानंतर आत्ता जिथे तुम्हाला तो कंपोनंट किंवा जो ऑब्जेक्ट दिसतोय इमेजमध्ये स्टेजच्या इथे तो सेंटरला आहे आणि त्या सेंटरची जी पोझिशन आहे XY पोझिशन ती आहे, जसं ग्राफवर आपल्या XY असतं ती आत्ता सध्या आहे 0, 0. ओके. आणि त्याच्यात
याचा अर्थ काय होतो की लोअर लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या बाजूला खाली त्याचे जे कोऑर्डिनेट्स असणार आहेत ते असणार आहेत -240 -180, म्हणजे एक्ससाठी असणार आहे -240 आणि वायसाठी असणार आहे -180. ओके, या गोष्टी फक्त लक्षात ठेवा कारण आपण नंतर हे सगळं वापरणार आहोत आणि बाकीसुद्धा गोष्टी बघणार आहोत. ओके, पुढची गोष्ट आहे प्रेझेंटेशन मोड. तर प्रेझेंटेशन मोडचा अर्थ काय की तिथे फुलस्क्रीन आपण करून घेऊ शकतो. जो स्टेज आहे तो स्टेज आत्ता आपला एका कॉर्नरमध्ये किंवा एका छोट्या शेपमध्ये दिसतो आहे. जर तुम्ही त्या प्रेझेंटेशन मोडवर क्लिक केलात तर स्टेज आहे ते फुलस्क्रीन होणार आहे. तिथून एक्झिट होण्यासाठी आपण एस्केप कीचा वापर करू शकतो. म्हणजे ज्यावेळेला आपलं एडिटिंग सगळं स्टेजवरचं करून होईल आणि तुम्हाला प्रेझेंटेशन मोडमधून बाहेर पडायचं आहे ॲक्च्युअल प्रोग्राम रन करण्यासाठी, त्यावेळेला तुम्ही एस्केप की दाबून तिथून बाहेर पडू शकता. ओके, पुढचा एक महत्त्वाचा कंपोनंट आहे तो म्हणजे इथे तुम्हाला दिसत असेल ग्रीन फ्लॅग आणि रेड स्टॉप, हे दोन इथे सिम्बॉल आहेत. ग्रीन फ्लॅगचा यूज लक्षात ठेवा. ग्रीन फ्लॅग जो काय आपण प्रोग्राम इथे स्टेजवर बनवलेला आहे तो रन करण्यासाठी किंवा स्टार्ट करण्यासाठी होतो. त्याच्यामध्ये मेन प्रोग्राम जो असतो किंवा जर भरपूर तुम्ही मेन प्रोग्राम बनवून ठेवले असतील, मेन प्रोग्राम म्हणजे काय असतं हे सगळं आपण पुढच्या ट्युटोरियल्समध्ये बघणार आहोत. पण ते स्टार्ट करण्यासाठी थोडक्यात तुम्हाला ग्रीन फ्लॅगवर क्लिक करायला लागतं. त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्हाला ते जे ॲनिमेशन किंवा जो काही तुम्ही बनवलं असेल स्टोरी ती स्टॉप करायची असेल तर तुम्ही जो रेड स्टॉप आहे त्याच्यावर क्लिक करू शकता. ओके, सो सिम्पली हे दोन तुम्हाला समजलं असेल. पुढची जी गोष्ट आहे ती आहे स्प्राईट लिस्ट. इथे तुम्हाला खाली दिसत असेल स्टेजच्या तिथे स्प्राईट लिस्ट अँड इन्फॉर्मेशन स्टेज बॅकड्रॉप असं दिलेलं आहे. सो त्याच्यामध्ये काय काय बघा, त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. तर पहिलं एक आहे की डाव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल की तिथे एक थंबनेल आहे स्टेजसाठी. तर इथे तुम्हाला दिसेल स्टेज 1 बॅकड्रॉप म्हणून. तर तिथे तुम्हाला स्टेजवरची जी इन्फॉर्मेशन आहे ती दिसते किंवा तिथली इन्फॉर्मेशन तुम्ही मॅनिप्युलेट करू शकता. त्याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा ते जो थंबनेल आहे त्याच्यावरचं जे नाव असेल ते चेंज काय होणार की करंट स्प्राईट इन्फॉर्मेशन एरिया, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टी तुम्हाला स्टेजच्या दिसणार आहेत. स्टेजमध्ये वेगवेगळ्या स्क्रिप्ट असतील आणि वेगवेगळे साऊंडसुद्धा असणार आहेत ज्यावेळेला आपण क्रिएट करायला जाऊ ते तुम्हाला समजेल. त्याच्यानंतर चेंज आपण इथे करू शकतो बऱ्याचशा गोष्टी स्टेजवरच्या, जसं की कॉस्ट्यूम असेल, ते काही कॅरेक्टर किंवा ऑब्जेक्ट तुम्ही घेतला असेल तो, आणि त्या वेगवेगळे स्टेजचे बॅकग्राऊंड असतील, हे सगळ्या गोष्टी आपण इथे चेंज करू शकतो. त्याच्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला दिसेल की तिथे थंबनेल आहे जेवढे स्प्राईट असतील तेवढ्यांचे. आत्ता इथे करंटली आपल्याकडे एकच स्प्राईट आहे त्याच्यामुळे एकच स्प्राईट दिसतो आहे. ज्यावेळेला तुम्ही मल्टिपल स्प्राईट घेतलेले असतील स्टेजवर त्या सगळ्यांचं तुम्हाला इथे थंबनेल्स दिसणार आहेत. आता याचा वापर आपण कसा करू शकतो, तर हे सगळे तुम्हाला थंबनेल एकत्र दिसतील आणि थंबनेलचं नेमसुद्धा त्या स्प्राईटचं नावसुद्धा तुम्हाला दिसेल आणि त्याच्यानंतर त्याचे टोटल अमाऊंट ऑफ कॉस्ट्यूम किती आहेत ते दिसेल आणि टोटल स्क्रिप्ट्स किती आहेत त्यासुद्धा त्या कॅरेक्टरला किंवा त्या ऑब्जेक्टला असाइन केलेलं ते सगळं तुम्हाला तिथे दिसणार आहे. जेव्हा तुम्ही कुठल्याही एखाद्या स्प्राईटवर किंवा स्प्राईटच्या थंबनेलवर क्लिक कराल त्याच्यानंतर तुम्ही काय काय करू शकता की त्याच्यातल्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही इथे बदलू शकता. म्हणजे जसं की कॉस्ट्यूम असेल किंवा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला करंट स्प्राईट इन्फॉर्मेशन दिसेल आणि तिथे तुम्हाला स्क्रिप्ट एरियासुद्धा दिसणार आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही यातली कुठलीही गोष्ट चेंज करायला, म्हणजे सपोज स्प्राईटचं काही कॉस्ट्यूम चेंज केलं किंवा त्याची इन्फॉर्मेशन चेंज केली की लगेच तुम्हाला स्प्राईट लिस्टच्या एरियामध्ये सुद्धा इन्फॉर्मेशन ही अपडेट झालेली आहे ही दिसणार आहे. ओके, सो हा होता तुमचा स्प्राईट लिस्टचा एरिया. त्याच्यानंतर पुढचा जो आहे स्प्राईट बटन्स, त्या एरियाच्या इथेच तुम्हाला दिसत असेल की न्यू स्प्राईटच्या इथे काही बटन्स आहेत. तरी तुम्हाला काय काय दिसते तर ते तुम्ही तिथे एखादं नवीन स्प्राईट पेंट करू शकता. त्याच्यानंतर एखादं स्प्राईट तुम्ही इथे सिलेक्ट करून घेऊ शकता. तुम्हाला न्यू स्प्राईटच्या इथे दिसेल की तिथे नवीन स्प्राईट क्रिएट करण्यासाठी आहे. त्याच्यानंतर एक ब्रशसारखा आयकॉन आहे जे तुम्ही पेंट करू शकता. त्याच्यानंतर फाईल ओपन करण्याचा एक आयकॉन आहे जे तुम्ही एखाद्या फाईलमध्ये जर तुम्ही स्प्राईट आधीच बनवून स्टोअर केलेलं असेल ते इथे ओपन करून घेऊ शकता. ओके, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि एखादं स्प्राईट तुम्ही इथे रँडमलीसुद्धा चूज करून घेऊ शकता. आपण ट्युटोरियल्समध्ये या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. पुढची जी गोष्ट आहे ती आहे टूल बार. तुम्हाला टॉपला दिसत असेल टूल बार आहे, त्याच्यामध्ये काही मेनू आहेत. तिथे 4 मेनू आहेत. तर बाय डिफॉल्ट आधी जो काही ॲरो असतो आपल्याकडे, जो आपला माऊसचा असतो, त्याच्याने आपण काय करू शकतो, स्प्राईटला सिलेक्ट करून मूव्ह करू शकतो वेगवेगळ्या पोझिशनमध्ये स्टेजच्या इथे. त्याच्यानंतर वर
टूलबारमध्ये जे काय आयकॉन आहे त्याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुमचा जो ॲरो आहे तो त्या आयकॉनच्या मध्ये चेंज होणार आहे. तर तिथे कुठले तुम्हाला ऑप्शन मिळतात. तर पहिलाच जो ऑप्शन आहे तो डुप्लिकेट करण्यासाठी आहे. स्टॅम्पसारखं एक टूल आहे डुप्लिकेशनसाठी. त्याच्यानंतर एक तुम्हाला सीझर किंवा कात्री असेल तो स्प्राईट डिलीट करण्यासाठी आहे. जर तुम्हाला स्प्राईटची साईज वाढवायची किंवा कमी करायची असेल तर त्याच्या पुढचा जे आयकॉन आहे जिथे तुम्हाला भरपूरशा ॲरो बाहेरच्या बाजूला दिसत आहेत, बाहेरच्या बाजूला गेलेले, तर तिथे तुम्ही साईज इन्क्रीज करू शकता, पुढे साईज डिक्रीज करू शकता. असे तुम्हाला टूलबारमध्ये जे काय आपलं स्प्राईट असणार आहे त्याला मॅन्युप्युलेट करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचं अवेलेबिलिटी आहे. ओके, पुढचं जे आहे ते आहे टॅब्स. इथे टॅबसुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. टॅबमध्ये तुम्हाला 3 ऑप्शन आहेत, स्क्रिप्ट्स, कॉस्ट्युम्स आणि साऊंड्स. ओके, तर आपण एक बघूया आधी. स्क्रिप्ट म्हणजे काय आहे की तिथे तुम्हाला ज्या काही आपण स्क्रिप्ट आत्ता वापरतो आहे करंटली त्या सगळ्या तुम्हाला इथे दिसणार आहेत. त्याच्यानंतर तिथेच तुम्ही नवीन स्क्रिप्ट स्वतःच्या क्रिएटसुद्धा करू शकता. स्क्रिप्ट म्हणजे काय असणार आहे, जिथे तुम्ही क्रिएट केलेलं असणार आहे की मुवमेंट काय असणार आहे किंवा ॲनिमेशन आपण कसं देणार आहोत किंवा थोडक्यात ते जे तुमचं स्टेज आहे त्याच्यावर काय काय ॲक्टिव्हिटी घडल्या पाहिजे ते आपण स्क्रिप्टमध्ये लिहितो. ओके, त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्क्रिप्ट आपण इथे बनवू शकतो स्प्राईटसाठी. कॉस्ट्यूमची जी टॅब आहे तिथे काय असणार आहे, तर तिथे तुम्ही क्रिएट करू शकता नवीन कॉस्ट्यूम किंवा एडिट करू शकता जो आत्ता करंट कॉस्ट्यूम आहे तुमच्या कॅरेक्टर किंवा ॲक्टरसाठीचा, किंवा एखादा कॉस्ट्यूम कॉपी करून घेऊ शकता एक्झिस्ट आधीच असेल तर. ओके, किंवा चेंज करू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. कॉस्ट्यूम म्हणजे थोडक्यात काय की ती एक व्हिज्युअल इमेज असणार आहे स्प्राईटची, जिथे तुम्हाला ऑनस्क्रीन दिसणार आहे ती स्प्राईट. एका स्प्राईटसाठी मल्टिपल कॉस्ट्यूम आपण घेऊ शकतो आणि ते चेंजसुद्धा करू शकतो. आणि असं नाही की तुम्ही एकदा कॉस्ट्यूम चेंज केला एखाद्या स्प्राईटचा म्हणजे त्याचा अपिअरन्स चेंज केला की जुना जाणार आहे, तोसुद्धा कुठेतरी स्टोअर तुम्ही आधी करून ठेवू शकता. त्याच्यामुळे एका स्प्राईटला मल्टिपल कॉस्ट्यूम असाइन करून आपण ठेवू शकतो. ओके, आणि आपल्याला गरज पडेल तसं आपण ते चेंजसुद्धा करू शकतो. जी तिसरी टॅब आहे साऊंड, त्याच्यामध्ये आपल्याला काय होणार आहे की स्प्राईटला जे करंट आपण साऊंड असाइन करून ठेवलेले असतील त्याच्या मुवमेंटसाठी वगैरे ते सगळे तिथे दिसतात किंवा ते आपण चेंज करू शकतो. या सगळ्या गोष्टी किंवा एडिटसुद्धा करू शकतो. या सगळ्या गोष्टी साऊंड टॅबमध्ये होतात. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजले असतील टॅब्स म्हणजे काय आहेत. पुढचा जो पोर्शन आहे या स्क्रीनवरचा तो आहे ब्लॉक डिस्क्रिप्टर्स. ओके, ब्लॉक डिस्क्रिप्टरमध्ये तुम्हाला भरपूरशा कॅटेगरी इथे दिसतील, जसं की मोशन, लुक्स, साऊंड, कंट्रोल, सेन्सिंग, डेटा, व्हेरिएबल, पेन आणि इव्हेंट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला इथे ऑप्शन्स आहेत. ओके, म्हणजेच त्याला आपण कॅटेगरी म्हणतो. ह्या ब्लॉक कॅटेगरी म्हणजे काय असणार आहेत की तिथे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करता येणार आहेत ब्लॉकबरोबर. आणि एक गोष्ट तुम्हाला इथे समजेल की प्रत्येक कॅटेगरीसाठी एक वेगळा कलर दिलेला आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही स्क्रिप्टमध्ये कुठलाही या एखाद्या कॅटेगरीचा ब्लॉक यूज कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण नक्की कुठल्या कॅटेगरीवर आत्ता काम करतो आहे किंवा आत्ता हा जो इथे ब्लॉक दिसतो आहे तो कशासाठी आपण यूज केलेला आहे. जसं की मोशन आहे तर मोशन म्हणजे काय तर मुवमेंटसाठी वगैरे आपण यूज करतो. लुक्स म्हणजे अपीअरन्स चेंज करण्यासाठी यूज करतो. साऊंड म्हणजे त्या स्प्राईटचं किंवा स्टेजसाठी आपण साऊंड वेगवेगळ्या करू शकतो. तर असे वेगवेगळे इथे ऑप्शन तुम्हाला मिळणार आहेत आणि प्रत्येकाला एक कलर कोड देऊन ठेवलेला आहे, त्याच्यामुळे आपण इझिली ते वापरू शकतो. ओके, पुढचा जो ऑप्शन आहे तो आहे खाली, ज्याला आपण म्हणणार आहोत ब्लॉक पॅलेट. ओके, ब्लॉक डिस्क्रिप्शनवरच ब्लॉक पॅलेट डिपेंड आहे. जेव्हा तुम्ही ब्लॉक डिस्क्रिप्शनमधल्या कुठल्या एखाद्या गोष्टीवर क्लिक कराल तेव्हा खाली ब्लॉक पॅलेट त्याच्या संबंधीचं असणार आहे ते ओपन होणार आहे. ते जेव्हा ओपन होईल, आता दिसत असेल तुम्हाला मी इथे मोशन सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याला निळा रंग आहे, तर तसेच त्याचे सगळे जे ब्लॉक आहेत त्याच्या रिलेटेड ते सगळे खाली ओपन झालेले आहेत. मोशन म्हणजे थोडक्यात काय, जेव्हा आपण मुवमेंट करतो किंवा हालचाल करतो त्याला मोशन म्हणतात. तर तुम्हाला खाली इथे ब्लॉक पॅलेटमध्ये दिसेल वेगवेगळे मूवसाठी आहे, टर्न आहेत किंवा पॉईंट टू डायरेक्शन आहे, म्हणजे त्याची तुम्ही टर्न करू शकता त्याला, किंवा गो टू कुठला तरी तुम्ही एक लोकेशन देऊ शकता XY कोऑर्डिनेटमध्ये. ओके, ग्लाईड आहे. सो भरपूरसे मोशनचे ॲक्शन आहेत. तसंच तुम्ही जेव्हा लुक्स बनवाल तेव्हा लुक्सचे वेगवेगळे इथे ब्लॉक येतील, किंवा साऊंड असतील तर साऊंडचे येतील, इव्हेंट असतील इव्हेंटचे येतील. असं तुम्ही ज्या वेळेला ब्लॉक डिस्क्रिप्शनमध्ये कुठेही क्लिक कराल तेव्हा खाली ब्लॉक पॅलेटमध्ये त्याच्या रिलेटेड जेवढे ब्लॉक असतील तर येतील आणि त्यातला तुम्ही कुठलाही ब्लॉक आहे तो ड्रॅग करून ड्रॉप करू शकता स्टेज एरियावर आणि तिथे तुम्ही त्याचे जे चेंजेस असतील किंवा त्याला काय मॅनिप्युलेट करायचे असेल ते करून घेऊ शकता. आपण सगळे इन डिटेल ट्युटोरियल्समध्ये बघणार आहोत. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो आपला एरिया आहे तो आहे स्क्रिप्ट एरिया. ओके, स्क्रिप्ट एरिया शेवटचा एरिया आहे
या मेन सगळ्या विंडोमधला. स्क्रिप्ट एरियामध्ये काय आहे तर तिथे तुम्ही क्रिएट करू शकता आणि व्ह्यू करू शकता स्क्रिप्टच्या वेगवेगळ्या स्टेप्स किंवा स्क्रिप्ट कशी वर्क होते आत्ताच्या स्प्राईटसाठी. म्हणजे थोडक्यात तुम्ही जेव्हा स्टेज एरियामध्ये काही चेंज कराल किंवा स्टेज एरियामध्ये ह्या सगळ्या ज्या मुवमेंट्स किंवा ब्लॉक्स जे आहेत ते असाईन कराल त्यावेळेला त्याचा इफेक्ट काय होणार आहे स्टेजवर आणि तुम्हाला फायनल आउटपुटमध्ये काय काय दिसू शकतं ते सगळं तुम्हाला स्क्रिप्ट एरियामध्ये दिसणार आहे. त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला मेन्शन केलं होतं की ग्रीन फ्लॅग आणि रेड स्टॉप. ग्रीन फ्लॅगने तुम्ही ग्रीन फ्लॅगवर क्लिक केल्यानंतर जी काही तुमचं ॲनिमेशन बनवलं आहे किंवा जी काही स्टोरी बनवली आहे त्या सगळ्या त्याचं एक्झिक्युशन आहे किंवा त्याची जी मुवमेंट आहे ती सगळी तुम्हाला स्क्रिप्ट एरियामध्ये दिसणार आहे. ओके, स्क्रिप्ट एरिया तुम्ही मिनिमाइज किंवा मॅक्सिमाइज करू शकता, म्हणजे त्याला झूम इन किंवा झूम आउट करू शकता. स्क्रिप्ट एरियाच्या बॉटम राईट कॉर्नरला तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर जी स्प्राईटचं ते लोकेशन आहे ते सुद्धा तुम्हाला टॉप राईट कॉर्नरमध्ये दिसेल. सो अशा बऱ्याचशा गोष्टी स्क्रिप्ट एरियामध्ये तुम्हाला दिसतील आणि ॲक्च्युअल आउटपुट तुम्ही स्क्रिप्ट एरियामध्ये बघू शकता. ओके, तो हा सगळा होता बेसिक इंट्रोडक्शन किंवा आपण इथे माहिती घेतली की स्क्रॅचचं जे टोटल इंटरफेस आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, काय काय गोष्टी आपल्याला यूज करायच्या आहेत, त्यांचा प्रत्येकाचा वापर आपण कसा करणार आहोत. ओके, आत्ता तुमच्या जेवढं लक्षात राहील तेवढं लक्षात ठेवा. जे काही आत्ता नाही लक्षात राहिलं तरीसुद्धा आपण पुढे जेव्हा प्रोग्रॅमिंग करायला घेऊ स्क्रॅचवर तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत त्या हळूहळू समजत जाणारच आहेत. ओके, सो स्क्रॅचच्या ट्युटोरियलचा जो पहिला पार्ट आपला होता इंट्रोडक्शन होतं सगळ्या इंटरफेसचं ते इथे संपलेलं आहे. Thank you for watching. Subscribe for more and please do like, comment and share.